सो नमस्कार, मी साठे कॉलेजमध्ये काल उपस्थित होती. काल ABPV यांचे फॉर्म ही विद्यार्थी सेवेसाठी भरत होते आणि आमचेही भरत होते. पण मुलींवरून छेड काढली. ते ABPV वाले जे होते त्यांनी मुलींच्या हातं वगैरे धरून, बॅग्स वगैरे धरून, मुलांच्या खांद्या वगैरेवरती जबरदस्ती करून त्यांनी फॉर्म भरवलेत. 5, 10, 20, 40 रुपये घेऊन फॉर्म भरवलेत. आधी त्यांनी असं घेतलं, नावं घेतली, साईन वगैरे घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले. आमच्याकडे कंप्लेंट आल्या की ते लोक पैसे वगैरे घेत आहेत, फक्त नोंदणीचे ते पण. तर आम्ही त्यांच्याशी फक्त नॉर्मल बोलायला गेलो. मीही तिकडे फॉर्म भरत होती, तर त्याच्यामधली एक मॅम होता, त्यांचा ताई होत्या, त्या खूप मलाही बोलायला लागला की आम्ही तुम्हाला फॉर्म वगैरे भरून देतो, तर तुम्ही भरा, आमच्यात काय हे करताय. बट आम्ही त्यांना उलटं काहीच नव्हतं बोललो होतं. त्यानंतर तिकडेही थोडा वाद झाला, म्हणून फर्स्ट गेट साठेचा बंद करण्यात आला होता. त्यानंतर सेकंड गेट चालू होता, कारण की विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे ज्युनियर्स, डिग्रीवाल्यांचे सगळ्यांचे एक्झाम्स चालू होते. सो त्यासाठी सेकंड गेटही उघडा होता. तर तिथे त्या लोकांनी खुर्च्या वगैरे आणल्या, टेबल वगैरे आणल्या आणि त्या गेटवरती असे लीन होऊन उभे होते सगळे, की कोणी आले की डायरेक्टली जबरदस्ती खेचून, इवन आमच्याकडे व्हिडिओज होते त्याचे, की ते जबरदस्ती करते. आमचा मेंबर अत्र्य, त्यांनी फक्त नॉर्मल व्हिडिओ निघत होते की आम्ही फॉर्म वगैरे भरतोय, कसे भरतो. तर त्यात ताई होत्या, त्यांचा फक्त बॅक या हेअर आला होता. त्यांचा आम्ही पूर्ण फुटेज रिव्ह्यू केला होता, पण त्यात त्यांचं असं फेस वगैरे काहीच रिव्ह्यू झाला नव्हता. तर त्या एकट्या 15 वर्षाच्या पोरांवरती 25 to 20 इयर्सच्या मुलींनी, 2 ते 3, 4 मुली होत्या तिकडे, त्या सगळ्यांनी त्याला घेरलं, त्याला लागलं, नेकला लागलं, हाताला लागलं. सो त्यासाठीही खूप झालं. त्यानंतर आम्हाला नको होतं की आमचे कुठलेही मेंबर्स, मेल मेंबर्स असो या फिमेल मेंबर्स असो, त्या लोकांवरती कुठलेही पुढे जाऊन चुकीचे एलिगेशन्स लागावे. म्हणून मी आणि साक्षीताई आम्ही दोघांनी स्टेप आउट केलं. त्यासाठी थोडे सिच्युएशन कमी झाले. त्यानंतर पोलीस व्हॅन वगैरे आली, त्यानंतरही थोडी सिच्युएशन कंट्रोलमध्ये होती. आजही ते आले होते, तेही खूप नीट अँड क्लीन होतं. थँक्यू. घटनास्थळी पोलीस आले होते का? हो, आले होते. हां, पोलीस आले होते. त्यांनी इन्क्वायरी वगैरे केली, त्यांनी विचारलं वगैरे सगळं. सो त्यांनी थोडं सिच्युएशनली हँडल केलं. त्यानंतर त्यांनी आमच्या अभिजित दादांना आणि अजून ह्यांना दुसऱ्या दादांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला. त्यानंतर आमची साक्षीताई वगैरे त्यांनाही बोलवलं होतं सिच्युएशनसाठी की कधी काय झालं काय नाही. तर इवन जर आमच्या कुठल्याही मेन मेंबर्सनी त्या अत्र्याला वाचवण्यासाठी हात पुढे केला असता, तर ते जे लेडीज होते तिथे 3 ते 4, त्यांनी चुकीचे एलिगेशन्स लावलेच असते ना. ते मी ॲज अ फिमेल मेंबर ऑफ आर ग्रुप, मला नाही बघवलं ते. ॲज अत्रे आय सी हिम ॲज माय ब्रदर, सो आय कांट सी एनीवन हार्मिंग माय ब्रदर. तुमच्या नुसारने अमित सिंगनी आम्हाला खूप प्रोत्साहन केलं. त्यांनी खूप आमची शाबासकी केली आधी. त्यांनी आधी सिच्युएशन्स ऐकून घेतले आमचे. त्यांनी ते बोलले की ठीक आहे, जे झालं ते खूप चांगल्यापणे झालं, हँडल्ड व्हेरी वेल. आमचा जो कॉर्डिनेशन होता तोही खूप चांगला होता. बस एवढं डिस्कशन झालं. आणि त्यांनी आम्हाला एवढं सत्कार्य करतात, ते आमचा एवढं हेल्प करतात, त्यासाठी त्यांचा खूप खूप धन्यवाद. अमितजी थोडं बोला. बाहुबली तुम्ही सकाळी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर हा मुद्दा खूप मोठा झाला. कारण काल ज्या प्रकारचे व्हिडिओ समोर आले, त्या टेबल देखील उचलण्यात आले आणि गोष्टी झाल्या. काय सांगाल, आज तुम्ही या विद्यार्थ्यांची भेट घेतलेली आहे? काय नाही, मी फक्त त्यांचं अभिनंदन करायला त्यांना बोलवलं आहे. कारण ह्या मुलींनी एक उदाहरण सेट केलं की आमच्या नादी लागलात तर काय होऊ शकतं, मुलींना हात लावलात तर काय होऊ शकतं. एक उत्तम उदाहरण सेट केलं आणि मला म्हणून मी आज ते घेऊन त्यांनीच दिलं मला. ती पावती आहे त्यांची. ते काय फॉर्म भरून घ्यायची. 5-5 रुपये, 100-100 रुपये देऊन हे फॉर्म भरून घेत आहेत. प्रोफेसर्स, शिक्षकांचे 100 रुपये आहेत आणि विद्यार्थ्यांचे 5 रुपये. विषय सोडवण्यात शून्य आणि पैसे घेऊन हे काय करतात. ह्या पैशाने आमदार खासदार फोडतात का, तर मला कळत नाही आहे. मला काही फरक पडत नाही. आमच्या नादी नका लागू. सत्तेत असल्यामुळे मी सकाळी पण बोललो तुमच्याकडे, हा सत्तेतला पक्ष आहे, सत्तेतली एक संघटना आहे. काम करायचं तर किती उत्तमपणे करू शकतात, पण विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकायचे आणि उगाच उंगल्या करत बसायचा, मुलींवर हात टाकायचा, हे आम्ही चालवून घेणार नाही. जिकडे दिसाल तिकडे मारणार. आदित्य ठाकरे यांनी एक